खरं तर विरोधकांनी कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आवाज दाबू शकत नाही, कारण निसर्गाचा नियम आहे, चेंडू दाबला की चेंडू उसळतो. आणि हा बंटी पाटलांना दाबण्याचा जो प्रयत्न झाला आणि जेवढ्या पद्धतीने प्रयत्न केला गेला त्यात डबल पटीने या ठिकाणी चेंडू उसळला जाईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे निश्चितपणानं. आणि म्हणूनच यापूर्वी झालेल्या 3 लोकसभेचा जर आपण आढावा घ्यायचा म्हटलं तर पहिल्यांदा ज्यांनी निवडणूक आदरणीय आमच्या बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि त्यांनी असं म्हटलं होतं की बंटी साहेब या ठिकाणी मला पाठिंब्यासाठी आले आणि 10 हत्तीचं बळ मिळालं. पण ज्यांच्या धनंजय मधल्या यज्जय या नावात ज्यांचा विजय दडला होता ते दाखवून देणारे आमचे बंटी साहेब त्यांना कदाचित आज आठवत नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतरची निवडणूक झाली मित्रांनो, आमचं ठरलं ही टॅगलाईन आदरणीय बंटी साहेबांनी दिली आणि ज्यांच्या संजय मधल्या जय या नावात ज्यांचा विजय दडला होता त्या संजय मंडलिकांना या ठिकाणी आपण सर्वांनी खासदार केलं आणि त्यानं देखील आपल्यासोबत गद्दारी केली. पुन्हा एकदा ही परवाची जी निवडणूक झाली, आदरणीय बंटी साहेबांनी तुम्हा सर्वांना आदेश दिला की आदरणीय आपल्या महाराष्ट्राचं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं स्फूर्तीस्थान आपण ज्यांना मान आणि सन्मान मानतो त्या छत्रपती शाहू महाराजांना आपण या ठिकाणी मोठ्या मताधिकाने या ठिकाणी विजयी करण्याचं काम आपण सर्वांनी केलं. हे सर्व करत असताना असं म्हटलं जातं की निसर्गाचा आणखी एक नियम आहे की आपण जर बाबळीचं बी पेरलं तर काटेच उगवणार आणि आंब्याचं जर रोपटं लावलं तर सुमधुर आंबेच लागणार. आणि खरं तर ऋतुराज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 2019लाच आपण छोटंसं ऋतुराज दादांच्या माध्यमातून रोपटं लावण्याचं काम केलं आणि याच रोपट्याचा वटवृक्ष आता होताना आपण पाहतोय. आणि म्हणूनच ही आत्ताची होऊ घातलेली निवडणूक खरं तर अतिशय महत्वाची आहे, कारण ऋतुराज दादांच्या माध्यमातून जो विकासाचा वटवृक्ष या ठिकाणी उभा राहणार आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.